नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पोस्टमार्टेम या मालिकेतला हा पुढचा म्हणजे 7वा एपिसोड आहे, 7वा भाग आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये सुरत, गुवाहाटी इथपर्यंत आपण आलो. पण गंमत अशी असते मित्रांनो की या सगळ्या पटकथेनुसार नाट्य रंगत असतं, चित्रपट घडत असतो. त्यावेळेला काही गफलती होऊन जातात. हा सगळा विषय तुम्हाला आठवत असेल तर 21 तारीखला याचा गवगवा झाला. 20 जून 22 या रोजी रात्री अपरात्री घटनाक्रम सुरू झाला आणि त्याचा गवगवा 21 तारीखला 21 जून 2022ला झाला. आणि जेव्हा सुगावा लागला तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे अनिल परब वगैरे जे काय कायदेशीर सल्लागार आहेत ते उतावळेपणाने चूक करणार याची खात्री पटकथा लेखकांना होती. मी ते एक ब्युटिफुल पीपल म्हणून एक सिनेमा बघितला होता, जो प्रॅक्टिकली याच्यावर पण तुम्हाला नेट जिओवर त्याचे तुकडे तुकडे बघायला मिळतात. तो एक त्या आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये, ओसाड जंगलामध्ये प्रचंड उन्हाचा कडाका आहे आणि प्यायला पाणी नाही. तो तिथला एक काळा आदिवासी जो आहे, निग्रो, तो अशा वेळेला पाणी कुठे मिळणार याचा शोध त्या उन्हातानात कुठे घेणार, तेव्हा तो एक चलाखी करतो. एका वाळू जी असते, वारूळ असतं, त्या वारुळाला भोग पाडतो. वारुळात मुंग्या डोंगळे असतात, तुम्हाला माहिती आहे. तो बघतो अशा ठिकाणी की त्या वारुळाजवळ काही माकडं आहेत आणि त्या वारुळाला तो भोग पाडतो आणि त्या भोकातून वारुळात काहीतरी टाकलंय असा एक आभास निर्माण करतो. आणि मग माकडामध्ये, वानरांमध्ये एक भयंकर कुतूहल असतं, उत्सुकता असते की याने काहीतरी तिथे टाकलंय, तो खाऊच असणार. म्हणजे त्या आदिवासीची ती अपेक्षा असते त्या निग्रोची की या माकडाने जाऊन त्या वारुळात हात घालावा आणि वारुळात हात घातला, काय टाकलंय ते काढायला, की प्रचंड मुंग्या त्याला चावतील आणि त्याचा आसपास कुठे लक्ष जाणार नाही हे त्यालाही माहिती असतं. आणि तसं ते एक माकड जातं आणि आत हात घातल्यानंतर मुंग्या चावल्यावर ते किंचाळायला लागतं. त्यावेळेला तो निग्रो जाऊन त्याला पकडतो आणि एका झाडाला आणून दोरीने बांधून ठेवतो. ते माकड तहानेने कासावीस व्हावं म्हणून त्याला तो मिठाचे खडे खाऊ देतो आणि मीठ जितकं जास्त खाल्लं जाईल तितकी तहान जास्त लागते म्हणून त्याला अर्धा पाऊण तास त्याला मीठ खायला घालतो. आणि माकड हा ते मीठ खातो आणि त्याला भयंकर तहान लागते, तेव्हा त्याला सोडतो. ते पळत 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 माकड एका ठिकाणी डोह असतो तिकडे त्याला घेऊन जातं. पण मुद्दा काय आहे की माकडामध्ये जो उतावळेपणा असतो, कुतूहल असतं, त्याचा फायदा तो कसा निग्रो उठवतो आणि पाण्याचा शोध लावतो. तसं इथे शिवसेना, उद्धव ठाकरे त्यांचा गोतावळा म्हणजे उतावळा आहे. मी खरं तर उद्धव ठाकरे यांच्या गोतावळ्याला यापुढे गोतावळा म्हणण्यापेक्षा उतावळा म्हणणं उपयोगी आहे. आणि त्यामुळे उतावळेपणे उद्धव ठाकरे राजकारणात, पक्षात आणि कुठल्याही बाबतीत काय काय चुका करू शकतात याचाही अभ्यास, संशोधन भाजपच्या चाणक्यांनी केलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर घडवायचं आणि महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजवायचा, तर त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उतावळेपणा ही भाजपच्या चाणक्यांसाठी अतिशय जमेची बाजू होती. आणि त्यामुळे तडकाफडकी इकडे बोलणी करायची म्हणून रवींद्र पाठक आणि मिलिंद नार्वेकरांना पाठवायचे आणि दुसरीकडे विधानसभेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकलपट्टी करायची. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची उद्धव ठाकरे यांनी नेमणूक करायची. म्हणजे अजय चौधरीने कोणाची तरी उद्धव ठाकरे नेमणूक करतील, तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना हाकून लावतील, गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रस्ताव पास करतील. या सगळ्याचा अंदाज आधीपासून बांधलेला होता आणि त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे वागत गेले. जो त्या 16 आमदारांचा विषय अजूनही पेच आणि तिढा बनून बसलेला आहे. हा उतावळेपणा उद्धव ठाकरे करणार आणि अनिल परब, संजय राऊतसारखे त्यांचे उतावळे साथी त्यांना तू मूर्खपणा करायला भाग पाडणार, हे सुद्धा भाजपच्या चाणक्यांनी आधीपासून गृहीत धरलं होतं आणि त्याच्यावर आधारित पटकथा लिहिलेली होती.
आणि जसजसे पुढचे डाव आपण खेळत जाऊ तसतसं उद्धव ठाकरे यांना अधिकाधिक अधीर करायचं, उतावळं करायचं आणि त्यांच्याकडून पुढल्या चुका करून घ्यायच्या, हे सगळं ठरलेलं होतं. त्यामुळेच त्या पटकथेतला एक भाग असा होता की अरे सत्ता गेली, उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेना टिकवणं चालवणं महत्त्वाचं नव्हतं, त्यांना मुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहणं आवश्यक होतं. त्यासाठी शिवसेना पक्षाचा बोऱ्या वाजला तरी उद्धव ठाकरे यांना फरक पडत नव्हता. म्हणून तर देगलूर, बिलोली किंवा कोल्हापूरच्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या जुन्या 2-2दा 3-3दा निवडून आलेल्या आमदारांनासुद्धा काँग्रेसचा प्रचार करायचा आग्रह धरला आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे, महाविकास आघाडी टिकवायची ही भूमिका घेतली. पण शिवसेना टिकवायचं हे बोलले नव्हते. त्यामुळे हा माणूस मुख्यमंत्रीपदासाठी वाटेल त्या चुका करू शकतो. त्यासाठी त्याला अधिकाधिक अँक्शस बनवणं, उत्कंठा त्यांची वाढवणं, अस्वस्थता वाढवणं हा डावपेचाचा एक भाग होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांना हटवलं, अजय चौधरींची नेमणूक केली, ताबडतोबीने आमदारांच्या अपात्रतेचे नोटिसा काढायला लावल्या. अजूनही ते आमदार तर अपात्र ठरलेले नाहीत. पण उद्धव ठाकरेंच्या हाती काय राहिले? सरकार गेलं, पक्ष पण गेला. पण उद्धव ठाकरे असे वागतील याची खात्री होती आणि म्हणून मग अचानक त्यांनी सहानुभूतीचं नाटक काढलं. मी आता फेसबुक लाईव्ह केलं, मी आता वर्षा बंगला सोडतोय, पण मी लढाई सोडलेली नाही, मी जिद्द सोडलेली नाही. म्हणून वर्षा बंगल्यावरून निघून मातोश्रीवर येताना एक रोड शो करण्यात आला. जागोजागी संतप्त शिवसैनिकांची निदर्शनं वगैरे झाली, आठवतं ना तुम्हाला? हे सगळं उद्धव ठाकरे करणार याची सुद्धा भाजपच्या चाणक्यांना आणि पटकथा लेखकांना कल्पना होती. आणि झालं तेच झालं. जेव्हा याचं गांभीर्य लक्षात आलं तेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. हा माणूस अशा गतीने गेला तर तो तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर सरकार संपलं, महाविकास आघाडी संपली, हे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना कळत होतं. आणि म्हणूनच वर्षा बंगला सोडतोय, मला सत्तेचा मोह नाही, हे नाटक रंगवताना आपण किती मनाने दुर्बळ आहोत, आपल्यामध्ये हिंमत कशी नाही याची साक्ष उद्धव ठाकरे देत होते. ते भाजपला कळत होतं, तितकंच शरद पवारांना कळत होतं. म्हणून शरद पवारांनी राजीनामा देऊ नका असा आग्रह धरलेला होता. कारण कदाचित ज्या दिवशी मी आता वर्षा बंगला सोडतोय असं म्हटलं त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी कदाचित मुख्यमंत्रीपदाचा राजीनामासुद्धा दिला असता, पण दिलेला नव्हता. वर्षा बंगला सोडला याचा अर्थ हा माणूस कुठच्या दिशेने घसरगुंडीवर गेलेला आहे हे शरद पवारांना सुद्धा कळलं होतं. आणि ही सगळी पटकथा लिहिणाऱ्या भाजपच्या चाणक्यांना सुद्धा कळलेलं होतं. पण कुठच्याही प्रकारे तोपर्यंत गुवाहाटीला गेलेले आमदार माघारी फिरायची शक्यता नव्हती. उलट असलेले सुद्धा एक करून गुवाहाटीला निघून जात होते. तुम्हाला आठवते मित्रांनो, जी काय 21 तारीखची बैठक बोलावली त्याचा व्हीप काय काढला होता याची महेश जेठमलानींनी सुनील प्रभूची उलट तपासणी घेतली. त्याच्यावर 20 तारीख का आहे, 21 तारीख का नाही, 21 तारीख आहे तर काही कागदावर 20 का आहे, हा सगळा घोळ तुम्ही ऐकताय ना. त्या 21 तारीखच्या बैठकीला तुमचे सामंत आहेत, ते रत्नागिरीचे मंत्री आमदार सामंत आणि दीपक केसरकर हे हजर होते. ते 21 तारीखच्या बैठकीला हजर राहिले आणि नंतर गुवाहाटीला गेले. आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो की हे नंतर गेले तर आधी थांबले का? आणि एवढा शिंदे यांच्यावर विश्वास होता तर शिंदे यांनी त्यांना विश्वासात घेऊन सुरत किंवा सुरत मार्गे गुवाहाटीला आधीच का नेलेलं नव्हतं? दीपक केसरकरनी तर सांगितलं की आम्हालाही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला, युवा सेनेचे कार्यकर्ते आम्हाला दादागिरी करत होते,
आमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला आणि नेत्याला सुद्धा युवा नेतेचे कार्यकर्ते पोरं दमदाटी करत होते हे दीपक केसरकरांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. पण मुद्दा असा होतो की तसं असेल आणि शिंदे यांच्यावर या लोकांचा इतका विश्वास असेल जे नंतर हळूहळू 15-20 नंतर गेले, त्यांचा एवढा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता, तर मग ते पहिल्या दिवशी का गेले नाहीत याचाही विचार करणं आवश्यक आहे. ते पहिल्या दिवशी गेले नाहीत याचं कारण असं आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांच्या गोटात काय चालू आहे याची खबरबात पण हवी होती. त्यामुळे 21 तारीखला आमदारांची जी बैठक सुनील प्रभूंनी बोलवली, उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार आणि आदेशानुसार बोलवली, त्या बैठकीत काय शिजलं, त्यात काय डावपेच ठरले हे ऐकायला सामंत, दीपक केसरकर वगैरे मंडळी त्या बैठकीला हजर होती आणि नंतर गेली. तुमची सगळी पुढल्या काळात शिंदेंचा कसा बोऱ्या वाजवायचा यासाठी जी स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवली होती ते ऐकायला शिंदेंचे हस्तक तिथे बसलेले होते. ज्यांना आपण बोलवले त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे याची चाचपणीसुद्धा सुनील प्रभूंनी केली नाही, संजय राऊतांनी केली नाही, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केली नाही. म्हणून 21ची बैठक झाल्यानंतर 2 किंवा 3 दिवसानंतर अनेक आमदार एक एक करून गुवाहाटीला पोहोचले. तेव्हा तुमच्या गोटात काय चालणार आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. तुमची दीर्घकालीन या सगळ्या घडामोडीमध्ये तुमची रणनीती काय असणार ते कळायला पाहिजे. म्हणून आपले 2-4 हस्तक हे उद्धव ठाकरेंच्याच गोटात ठेवायचे, सगळेच्या सगळे सुरत किंवा गुवाहाटीला न्यायचे नाही. हा पण पटकथेचा भाग होता आणि त्याप्रमाणे झालं. मग जेव्हा आणखीन कोण अरे परवा मिटिंगला होते आणि सामंत गेले, अरे परवा मिटिंगला होते आणि दीपक केसरकर गेले, शिवसेना भवनासमोर निदर्शन करणारा आमचा सदा सरवणकर कालपर्यंत एकनाथ शिंदेना शिव्या घालत होता तो पण गेला गुवाहाटीला. हे जेव्हा दिसलं तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की खेळ आपल्या हातून निसटलेला आहे. आणि तेव्हा मला सत्तेचा मोह नाही असं म्हणत अरविंद केजरीवाल स्टाईलमध्ये त्यांनी वर्षा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आणि रोड शोचं नाटक केलं. ते येऊन काय त्या इकडे बसले आणि मग सगळं हाताबाहेर गेलं कळल्यानंतर राज्यपालांकडे भाजपचे गटनेते, विरोधी नेते देवेंद्र फडणवीस जाऊन पोहोचले की या पक्षात फूट पडली आहे, त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीकडे बहुमत राहिलेलं नाही, तेव्हा बहुमत दाखवायचा आग्रह धरा, आदेश द्या असं राज्यपालांना सांगण्यात आलं. आणि त्याप्रमाणे राज्यपालांनी तुमचं बहुमत सिद्ध करा असं सांगितले. राजीनामा मागितलेला नाही, हा राज्यपालाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांनी तुम्ही दावा केलात बहुमत आहे म्हणून, तेव्हा तुम्हाला शपथ दिली आहे, तर वेळोवेळी तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे की नाही याची चाचपणी करणं ही राज्यपालाची जबाबदारी घटनात्मक आहे. त्यामुळे राज्यपालांनी बहुमत सिद्ध करा असं सांगणं यात गैरलागू काहीही नव्हतं. सुप्रीम कोर्टाने काहीही म्हणो की एकदा शपथ दिली मग तुमच्याकडे बहुमत आहे हे ऐकायचं आणि गाढ डोळे झाकून झोपायचं, ही राज्यपालाची कामगिरी नाही आहे. तेव्हा राज्यपालांनी आपला अधिकार योग्यरित्या वापरला. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की 30 तारीखच्या आत तुम्ही तुमचं बहुमत परत एकदा सिद्ध करा. हे कशाच्या आधारे केलं ह्या सगळ्या बातम्या येत होत्या. त्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा नसेल तर सुप्रीम कोर्टातून येणाऱ्या बातम्यांवर सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही. पण असो, तो वेगळा विषय. एकदा तो दबाव, आधीचा दबाव आपल्यातून उठून गेले, बैठकीला येऊन उठून गेले, आधीच सुरतला गेले, या सगळ्याने भांबावलेले उद्धव ठाकरे यांच्यावर बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपालांनी लागू केला. त्यामुळे अधिक दडपण आलं आणि मग त्यांनी ती जी काय
मला वाटते 29 किंवा कुठच्या तारीखला जूनच्या 22 मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली आणि त्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यांचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला. तो दिवस शेवटचा होता. त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं की आपला खेळ संपलेला आहे, राजीनामा द्यायचा हे गृहीत होतं. कारण त्याच दिवशी हे सगळे आमदार गुवाहाटीहून गोव्याला यायला निघालेले होते. पटकथा किती पक्की आहे बघा, की उद्धव ठाकरे कसे वागायचं हे सुद्धा त्या पटकथेमध्ये आधीपासून ठरवलेलं होतं आणि त्यानुसार आपल्या बाकीच्या कलावंतांनी काय करायचं हे पण ठरवलेलं होतं. उद्धव ठाकरेसुद्धा भाजपच्या चाणक्यांनी लिहिलेल्या पटकथेनुसारच कृती करत होते. नाहीतर त्या बैठकीत मला आठवतं त्याप्रमाणे त्या बैठकीत हा उस्मानाबाद आणि औरंगाबाद नामांतराचा विषय घेण्यात आला तेव्हा असलम शेख नावाचे काय कोणतरी मंत्री, मुस्लिम मंत्री तडकाफडकी मीटिंगमधून उठून निघून गेले होते. आठवतं तुम्हाला? आणि तिथे स्पष्ट झालं की उद्धव ठाकरे आता राजीनामा टाकणार. कारण बहुमत नाही आहे, तर मग पराभव पत्करण्याची आणि सत्य स्वीकारण्याची मानसिकता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही आहे. हे पटकथाकारांना पण माहिती होतं आणि उद्धव ठाकरेंना माहिती होतं. म्हणून महाविकास आघाडीतल्या सगळ्यांना धडकी भरली होती की ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आपण फेसबुक लाईव्ह करतोय, याचा अर्थ वर्षा सोडून मुख्यमंत्री निवास सोडला होता, आज मी मुख्यमंत्रीपद सोडतोय, हेच उद्धव ठाकरे जाहीर करणार हे उघड होतं. आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी, तसं तडकाफडकी म्हणता येणार नाही, अपेक्षा होती, पण पवारांनी सल्ला दिलेला मित्रपक्षांचा, कमीत कमी मित्रपक्षांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निदान राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांची राजीनामा देण्यापूर्वी सल्लामसलत करायला पाहिजे होती. पण मला कोण शिकवणार? मला सगळं समजतं. ही उद्धव ठाकरेंची जी मानसिकता आहे तीच त्यांना रसातळाला घेऊन गेलेली आहे. तुम्हाला राजीनामा द्यायचा देऊ शकता तुम्ही, पण निदान तुम्हाला मुख्यमंत्री तुम्ही केलेलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालाय, त्यांनी तुम्हाला नेता म्हणून स्वीकारलंय म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, तर निदान ते पद त्यागताना त्यांच्याशी विचारविनिमय करणं ही एक नैतिक जबाबदारी असते. पण उद्धव ठाकरे यांनी गोपनीय राखायचा आपला राजीनामा, म्हणून त्याविषयी चकार शब्द बोलला नव्हता आणि थेट फेसबुक लाईव्ह करताना त्यांनी आपला राजीनामा देऊन टाकला. मी राजीनामा देतोय, मी विधान परिषदेची आमदारकीसुद्धा सोडतोय, अशी मर्दुमकी गाजवली होती. पण अजूनही विधान परिषदेचा राजीनामा दिलेला नाही. शेवटी राज्यपालांनी त्यांना कळवलं की असा फेसबुकवर राजीनामा देता येत नाही, तो अधिकृत कागदावर द्यावा लागतो, नाहीतर तुम्हाला बहुमताला सामोरं जावं लागेल. तेव्हा मग रात्री उशिरा आपल्या परत लाडक्या पुत्राला घेऊन आणि आपल्या गोतावळ्याला घेऊन उद्धव ठाकरे राजभवनावर पोहोचले. त्यांनी आपला राजीनामा सादर केला, पण त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला पाहिजे, डोक्यात राख घालून घेतली पाहिजे. आणि हा माणूस एक नंबरचा नामर्द आहे. हा अल्पमताला विधानसभेत जाऊन आपला पराभव स्वीकारणार नाही, ही सुद्धा पटकथा लिहिणाऱ्यांना खात्री होती. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तात्काळ त्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जाऊन अल्पमतात येऊन मुख्यमंत्रीपद सोडलं असतं तर चाललं असतं, त्यांची हकलपट्टी झाली चाललं असतं. पण त्यांनी राजीनामा देऊन घोडचूक केली आहे, ज्याचा उल्लेख नंतर सरन्यायाधीशांनी या घटनापीठाच्या निकालात सुद्धा केला की उद्धव ठाकरे यांनी जिथे राजीनामा दिला तिथे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सगळी कलाटणी मिळालेली आहे. आता घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. आणि उद्धव ठाकरे आपल्या अहंकारामुळे
आणि उतावळेपणामुळे अशी चूक करणार, ती चूक करायला उद्धव ठाकरेंना भाग पाडायचं, हा सुद्धा भाजपच्या चाणक्यांचा पटकथेत लिहिलेला एक भाग होता. उद्धव ठाकरे यांच्या स्वभावानुसार त्यांचा या नाट्यामध्ये कसा वापर करायचा हे पटकथेत ठरलेलं होतं. उद्धव ठाकरे तसे वागले. आता ह्याचा पुढचा भाग जो आहे 8वा भाग, त्यामध्ये आपण त्याचं पुढचं राजकारण ऐकू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.